मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या पालिकेच्या विविध विकास कामांचा खर्च 2,32,000 कोटींच्या वर गेला असताना राज्य सरकारकडून पालिकेला येणे असलेले 10,900 कोटी रुपयांची थकबाकी अजूनही मिळालेली नाहीये. या थकबाकीचा नेमका तपशील आणि आकड्यांची स्थिती काय आहे पाहूयात सविस्तर. मुंबई महानगरपालिकेने गेल्या 3 वर्षात अनेक मोठ्या प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे. मात्र पालिकेच्या प्रकल्पात अपेक्षित वाढ होत नसल्याने आर्थिक ओढाताण निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडे पालिकेची मोठी देणी प्रलंबित आहेत. विधान परिषदेत आमदार सुनील शिंदे आणि ॲडव्होकेट अनिल परब यांनी मांडलेल्या माहितीनुसार एकट्या शिक्षण विभागाचे 7,241 कोटी 38 लाख रुपये सरकारकडून येणे बाकी आहे. तसेच गृहनिर्माण विभागाचे 934 कोटी 28 लाख रुपये, तर मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण म्हणजेच MMRDA आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 2,256 कोटी 18 लाख रुपयांची थकबाकी थकीत आहे. इतर सरकारी विभागांकडूनही 216 कोटी 74 लाख रुपये येणे बाकी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासोबतच RTI अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार आमदार ज.मो. अभ्यंकर यांनी 80 कोटी रुपयांच्या थकबाकीचा मुद्दाही मांडला. प्रशासक राजवटी सत्ताधारी आमदार आणि खासदारांना 1,600 कोटींचा निधी गेल्याचा मुद्दाही इथे चर्चेत आला. या सर्व थकबाकीवर उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं की हे पैसे टप्प्याटप्प्याने दिले जातील, मात्र याची कोणतीही निश्चित कालमर्यादा अद्याप स्पष्ट केलेली नाही. पालिकेची ही कोट्यावधी रुपयांची थकबाकी रखडल्यामुळे आगामी काळात मुंबईतील विकास कामांच्या गतीवर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.